हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दुकानदारीन मनीषा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क केलेले रेडीमेड ब्लाऊज दाखवणार आहे। तर साडीचं समीकरण असं आहे, जर ब्लाऊज चांगला असेल तर साडी कशीही असू देत, किती पण स्वस्तातली असू दे, कितीही साधी असू देत, तर ती व्यवस्थित वाटते। आणि जर ब्लाऊजच व्यवस्थित नसेल, खूप महागडी साडीसुद्धा व्यवस्थित दिसत नाही। म्हणजे म्हणायचं काय आहे मला की साडी कशी जरी असली तरी त्याच्यावरती ब्लाऊज हा नीटनेटका किंवा व्यवस्थित फिटिंग असलेलाच हवा असतो। तर असेच काही चांगले चांगले ब्लाऊज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। हे जे ब्लाऊज असणार आहेत हे पार्टीवेअर ब्रायडल ब्लाऊज साखरपुड्यामध्ये लग्नामध्ये तुम्ही घालून तुमचा जो इव्हेंट आहे तो चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करू शकता। तर सांगायचं झालं तर आरीवर्कपेक्षा हे ब्लाऊज खूप लॉंग लास्टिंग आहेत। आरीवर्कचं काम थोड्या दिवसांनी ते काळं पडतं, त्याची शाईन जी असते ती डल होते, पॉलिश डल होते। पण ह्या ज्या ब्लाऊज आहेत ह्याचं तसं नाही होणार आहे, कारण हे जे वर्क आहे ते पूर्णपणे थ्रेडवर्क, सिक्वेन्स आणि जरी थ्रेडमध्ये येणार आहे। त्यामुळे हे जे वर्क आहे ते लॉंग लास्टिंग राहणार आहे, हे खराब होणार नाही। भलेही तुम्ही घरी वॉश करा किंवा लॉन्ड्रीला द्या तरी पण हे वर्क जे असतं, म्हणजे ह्या प्रकारचे जे ब्लाऊज असतात एम्ब्रॉयडरी वर्क केलेले, ते खराब होणार नाहीत। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। ओके, तर हे बघा, ह्या अशा प्रकारचे आपले ब्लाऊज असणार आहेत। बघा जवळनं दाखवते, हे जे हात ह्याच्या ज्या स्लीव्ज येणार आहेत ह्या कोपरापर्यंत येणार आहेत, जसं की आता ट्रेंड चालू आहे अशा ह्या कोपरापर्यंत बाह्या येणार आहेत। त्याच्या मागून पुढून पूर्ण दंडावरती जे आहे सिक्वेन्स आणि जरी थ्रेडचं वर्क येणार आहे। बघा तुम्ही, मी जवळनं पण दाखवते, सगळ्या ब्लाऊजला असं वर्क येणार आहे। याचा जो नेक आहे दोन्ही बाजूनी याच्या वर्क आहे आणि बुट्टे आहेत। ह्याच्यामध्ये कप आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये हे कप दिलेले आहे। कप फ्रंटला पण ह्या बुट्ट्या येणार आहेत, बॉटमला पण मागे पुढे दोन्ही साईडनी, म्हणजे ब्लाऊजच्या कमरेच्या चारी बाजूनी वर्क येणार आहे। ठीक आहे, हुक दिलेले आहेत इथं चांगले, आणि बॅकला पण बघा। आता हा मी ह्याच्या आतमध्ये ट्यूबरा लावलेली होती, त्याच्यामुळे त्याच्यावरनंच हा ब्लाऊज घातला, ती काढलेली नाही त्याच्यामुळे हे दिसत असेल, पण ही ट्यूबरा आहे ब्लाऊजशी, त्याचा काही संबंध नाही आहे, पण मी गडबडीमध्ये ते लावून टाकले काढण्याऐवजी। ठीक आहे, तर हा त्याचा बॅकनेक आहे आणि त्यालाही एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे बघा। ठीक आहे, आणि ही नॉट दिलेली अशी, हा इकडून मी जसं सांगितलं चारी बाजूनी कमरेच्या वर्क असणार आहे आणि ह्या बुट्ट्या असणार आहेत। ठीक आहे, आता ह्याचा जर साईज बघितला मे बी हा 32-34 साईज असेल याचावाला। प्रत्येक जे ब्लाऊज आहे त्याच्या साईज दिलेल्या आहेत। तर हा राणी कलर आहे बघा, डार्क राणी कलर आहे, दिसायला पण खूप सुंदर आहे। आणि तुम्ही बघत असाल की हा आरीवर्कच्या तुलनेमध्ये कमी नाही आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटतो एकदम, आणि घातल्यानंतर खूप सुंदर लुक येतो। ठीक आहे, तर अशा प्रकारचे आपले सगळे ब्लाऊज असणार आहेत। तर तुम्ही याला ब्रायडल ब्लाऊज म्हणू शकता, लग्नात घालण्यासाठी, साखरपुड्यामध्ये घालण्यासाठी तर हे ब्लाऊज आहे ना खूप चांगले आहेत। ठीक आहे, याच्यानंतर जो आहे तो आपला हा बघा डार्क अबोली कलर आहे, पूर्ण वर्क आहे बघा त्याच्यावरती। ह्याचे जे कप दिलेले आहेत, तुम्ही कोणाला पाहिजे असतील तर ठेवा, नसतील पाहिजे तर तुम्ही काढू पण शकता त्याला, हे असे। ह्याचा जो साईज आहे हा 36 साईज आहे, 36 साईजसाठी जसं मी सांगितलं ह्याच्या पूर्ण जे स्लीव्ज आहे ते एल्बोपर्यंत आहेत, चारी बाजूनी हा भरलेला आहे असं सगळीकडे। ओके, त्याच्यानंतर हा मेहंदी कलर आहे, हे बघा पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे याच्यामध्ये आणि कॉपरची जरी थ्रेड यूज केलेली आहे याच्यामध्ये। ठीक आहे, फ्रंट हुक असणार आहे सगळ्याला, बॅक हुक नाही आहे, फ्रंट हुक आहे। आणि ह्याला बॉर्डर वगैरे नाही आहे काय, सगळीकडे सेम वर्क दिलेलं आहे। ठीक आहे, तर ह्याचा जो साईज आहे हा 38 आहे, 38 साईजचा ब्लाऊज आहे हा। त्याच्यानंतर हा येलो कलर आहे, लाईट येलो कलर आहे हा बघा, लाईट पिवळा कलर। आता जो मी मेहंदी कलर दाखवला ना त्याच्यातलाच, फक्त ह्याच्यावरची डिझाईन थोडीशी
वेगळी, याच्यावरती सिक्वेन्सचं वर्क आहे, पण ते वेगळ्या डिझाईनमध्ये आहे केलेलं. माझा जो नेक आहे तो थोडासा कमी आहे, बॅक नेक बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हा जो मी डमीला जो पहिला कलर दाखवला होता राणी कलर, त्याच्यातनंच हा रॉकेल कलर आहे बघा. डार्क मोरपंखी बॉर्डर बघा, सेम तीच डिझाईन, थोडा फरक आहे कलरला वगैरे असं. ओके. तर हा बघा, हा आपला बॉटल ग्रीन कलर आहे, डार्क ग्रीन. हा जरासा वेगळा आहे याचा पॅटर्न. स्लीव्ज अशा मी सांगितलं एल्बोपर्यंत पूर्ण भरलेल्या आहेत, पूर्ण हातावरती वर्क येणार आहे आणि फ्रंटला बुट्ट्या असणार आहेत, फ्रंट हुक आहेत ह्याला. आणि ह्याची जी बॅक आहे ती पूर्ण वर्कने भरलेली बघा, पूर्ण वर्क केलेलं आहे सगळ्या बॅकवरती, म्हणजे बुट्ट्या बुट्ट्या कुठेही नाही, पूर्ण बॅकवरती वर्क आहे. मटका गळा याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हा हळदी कलर आहे बघा, हळकुंड कलर म्हणता येईल याला. हातावरती वर्क, रेड कलरच्या साडीवरती सुरेख दिसणार आहे, ग्रीन कलरच्या साडीवरती एकदम छान. ठीक आहे. आणि ह्याचं जे हे आहे मटेरियल आहे ते चांगल्या प्रकारचं, चांगल्या क्वालिटीचं आहे बघा मटेरियल. ह्याचं पण साईज 38 साईज आहे. त्याच्यातला नेक्स्ट कलर हा आहे बघा, सेम सेम पॅटर्न आहेत, फक्त डिझाईन थोड्याशा फरकाने जरा वेगळे आहेत, थोडासा फरक आहे डिझाईनमध्ये. बाकी वर्कची जी पद्धत आहे ती सेम आहे, थ्रेड वर्क आहे, सिक्वेन्स वर्क आहे, जे की खराब होणार नाही. तुम्ही हँडवॉश करा, लॉन्ड्रीला द्या, हे ॲज इट इज आहे तसं राहणार आहे, लॉंग लास्टिंग. ह्याचा जो साईज आहे हा 40 साईज आहे बघा, 40 साईज आहे. प्रीमियम क्वालिटीचा आहे, एकदम छान आहे क्वालिटी याची, खराब होणारं मटेरियल नाही आहे हे, किंवा फसकणारं मटेरियल नाही आहे, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे हे. काही काही ब्लाऊज असतात असे, म्हणजे त्याची रेंज कमी असते, ते ब्लाऊज घेतानाच आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी ते फसकलेले असतात किंवा जीर्ण झालेले असतात. तर त्याचं जे मटेरियल आहे ते असं नाही आहे, म्हणजे ह्या ब्लाऊजचं जे मटेरियल आहे ते त्या क्वालिटीचं नाही आहे, जर चांगल्यातलं आहे. हा बघा, हा डार्क मोरपंखी कलर आहे, एकदम फ्रेश आहे, दिसायला पण सुंदर दिसतोय बघा. सेम टाईपचं वर्क, फक्त थोड्याशा फरकांनी डिझाईन वेगळी. घालायला पण एकदम कम्फर्टेबल आहेत, असं काही नाही आहे. राहिला प्रश्न कपचा, म्हणजे बऱ्याच लेडीज अशा असतात की त्यांना कप आवडत नाहीत, तर त्या ते कप काढूही शकतात, नाहीतर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हा बघा, हा मला याचा कलर नाही समजत आहे, पण लाईट मेहंदी कलर म्हणता येईल. आता मला ह्याचा कलर नाही सांगता येत आहे तुम्हाला, पण कमेंट करून तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्हाला कळाला असेल हा कलर, तर मला कमेंट करून नक्की सांगा. ह्याची ही डिझाईन सगळी ओव्हरऑल ब्लाऊजवरती आहे. पुढचा जो गळा आहे तो पान गळा आहे, मागचा राऊंड आहे आणि कॉपर जरी थ्रेड आहे आणि सिक्वेन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हा पण त्याच्यातला पण पर्पल कलर आहे बघा, हा जवळनं दाखवते बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डिझाईन खूप जास्त सुंदर आहे, काम पण चांगलं आहे, याच्यावरती भरलेलं आहे. हे ब्लाऊज जर लग्नामध्ये वगैरे तुम्ही घातला तर A1 दिसणार आहात. अशा प्रकारचे ब्लाऊज आहेत, म्हणजे आरीवर्क करायची गरज नाही तुम्हाला. म्हणजे ब्लाऊजच्या शिलाई पण एवढ्या झालेल्या आहेत की साडीपेक्षा जास्त शिलाई लागते. तर हे अगदी रिजनेबलमध्ये रिच लुक देणारे आणि जास्त वेळ न घेणारे ब्लाऊज आहेत हे, म्हणजे चालता चालता तुम्ही घेऊ शकता आणि एखादी शिलाई मारली तर मारली, नाहीतर व्यवस्थित बसेल हा. म्हणजे साईजनुसार असल्यामुळे तुम्ही साईज बघून घेऊ शकता. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं काही ब्लाऊज फ्री साईज असतात, पण हे तसे नाही आहेत. ही पण 38 साईज आहे ब्लाऊजची. तर हे आतापर्यंत मी तुम्हाला 34, 36
आणि मोस्टली 38 साईज. तो पहिला जो दाखवला तो 32 साईजचा होता. बाकीचे बऱ्यापैकी ब्लाऊज हे 38 साईजचे आहेत. तर हे सगळे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला ह्याची प्राईस जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये मला प्राईस लिहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.